देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार वितरण समारंभाचा दुसरा टप्पा महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते काल अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला। महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे देशाच्या सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कार 2025चं वितरण केलं, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना आपापल्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी पद्म पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलं। महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे। आपापल्या क्षेत्रात अतुलनीय योगदान पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं, ज्यामध्ये स्वर्गीय डॉक्टर मनोहर जोशी यांना मरणोत्तर लोककार्यासाठी पद्मभूषण प्रदान करण्यात आला। त्याचबरोबर महाराष्ट्रातील 5 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये डॉक्टर विलास गजाननराव डोंगरे औषधी, श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे कला, श्री अच्युत रामचंद्र पालव कला, तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक लक्ष्मण सराफ कला क्षेत्र आणि श्री सुभाष खेतुलाल शर्मा कृषी असे पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची नावे आहेत। दिल्ली येथे पार पडलेल्या एका भव्यदिव्य सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील या 5 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं।